मनोज जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी। 2013 साली नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचं प्रकरण, सुनावणीला गैरहजर राहिल्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाकडून अटक वॉरंट। जरांगेंनी मला बिननथीचा नाचा म्हणलं, मित्र म्हणाला दाढी मिशा काढल्या तर जरांगे गणपत पाटील दिसेल, दरेकरांचं जरांगेंना प्रत्युत्तर। अर्थसंकल्पामध्ये नव्या आयकर प्रणालीमध्ये बदल, 3 लाखांचंच उत्पन्न टॅक्स फ्री, 7 लाखांचं उत्पन्न करमुक्त नाही तर 15 लाखांवरील उत्पन्नावर 30% कर द्यावा लागणार। आयात शुल्क कमी केल्यानं सोन्याच्या दरात मोठी घट, मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूरमध्ये 3,500 तर जळगावातील सराफा बाजारामध्ये दर 3,000 घसरले। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 5 वर्ष 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार, तर शहरातील 1 कोटी गरजूंसाठी केंद्र सरकार घरं बांधणार। मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात आज इंडिया आघाडीचं आंदोलन, दिल्लीमध्ये विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय, अर्थसंकल्पामध्ये भेदभाव केल्याचा आरोप। अतिरिक्त निधीची मागण्या करणाऱ्या मंत्र्यांवर अजितदादा भडकले, 7 योजनांवरच 1 लाख कोटींचा खर्च, आता निधीला पैसा कुठून आणू, अजितदादांचा सवाल। नरहरी झिरवाळांच्या मुलाची पवार गटाकडे उमेदवारीची मागणी, गोकुळ झिरवाळ दिंडोरी विधानसभेसाठी इच्छुक, तर आमचे अच्छे दिन आने वाले हैं, जयंत पाटलांची सूचक प्रतिक्रिया। अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन शरद पवारांवर टीका करतात आणि अजित पवारांच्या पक्षाला मूग गिळून ऐकावं लागतंय, धड बोलता येईना, सांगता येईना अशी अजितदादा गटाची अवस्था, जयंत पाटलांचा टोला। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये पवार गटाचे अजिंक्य नाईक विजयी, 107 मतांची आघाडी घेत अजिंक्य नाईकांकडून संजय नाईकांचा पराभव। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 29 जुलै, तर शिवसेना आमदार अपात्रतेची 30 जुलै रोजी सुनावणी, दोन्ही प्रकरणी वकिलांकडून प्रकरण मेन्शन। बनावट कागदपत्राचा वापर करत महिला जाऊन आली पाकिस्तानला, बनावट दस्तावेज आणि पासपोर्ट वापरत मिळवला पाकिस्तानचा व्हिसा, ठाण्यातील घटना, गुन्हा दाखल। रत्नागिरीतील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये गॅस गळती, 40 ते 50 ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास, महिनाभरामध्ये वायू गळतीची दुसरी घटना, ग्रामस्थ संतप्त। रायगड आणि सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी। पेपर लीकच्या ठोस पुराव्याशिवाय नीटची फेरपरीक्षा होणार नाही, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, सीबीआयच्या तपासानंतर संपूर्ण चित्र बदलण्याची शक्यता।